ब्रह्मपुरी येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयाच्या प्रांगणात 6 मार्च रोजी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात कुळवाडी भूषण श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि अभिवादन करून करण्यात आली। यावेळी शिवसेना शिंदे गटातर्फे सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये लाईफलाईन ब्लड सेंटर नागपूरच्या सहकार्याने रक्तदान शिबिर, तर समता फाउंडेशन आणि शालिनीताई मेघे सेंटरच्या वतीने मोफत मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर पार पडले। तसेच नागरिकांसाठी आयुष्यमान कार्ड, वयवंदना कार्ड आणि आभा कार्ड नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नगरसेवक अविनाश राऊत यांनी भूषवले, तर उद्घाटक म्हणून प्रमोद बानबले उपस्थित होते। याप्रसंगी महिला व बाल कल्याण सभापती सौ बबिता आमले, नगरसेवक मोंटूभाऊ पिलारे, अनुकूल शेंडे, सदानंद पाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी शिवरायांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले। सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करून उत्सवाचा समारोप झाला। तर हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय पारटवार, तालुका प्रमुख नरेंद्र नरड, शहर प्रमुख अमोल माकोडे यांच्यासह युवा सेना आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले। नमस्कार, मी डॉक्टर सागर माकडे। आज अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीप्रमाणे जयंती आज ख्रिस्तानंद चौक येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे साजरी करण्यात आली होती। या शिवजयंतीचे औचित्य साधून समता फाउंडेशन तसेच शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने मोतीबिंदू नेत्र तपासणी तसेच ऑपरेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सोबतच लाईफलाईन ब्लड सेंटर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय ब्रह्मपुरी यांच्या वतीने आज आयुष्यमान कार्ड, वयवंदना कार्ड, आभा कार्ड तसेच रक्त तपासणी सोबत सिकल सेलची तपासणी एक शिवसेनेच्या माध्यमातून असेल। जे एक शिवसेना म्हणजेच जे 80% समाजकारण तर 20% राजकारण या भूमिकाला कुठेतरी एक आधार म्हणून एक नव्या पद्धतीने एक शिवजयंती साजरी करण्याचा एक संकल्प केला होता व तो संकल्प आज आम्ही एक शिवजयंतीमधून पहिला पाऊल समोर टाकले। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।